खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली आहे। दरम्यान सीसीआयची खरेदी तेजीत झाली आहे। आतापर्यंत 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली। खुल्या बाजारात कापसाचे दर 6500 रुपयापर्यंत खाली आहेत, तर सीसीआय 7521 रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत। त्यामुळे सीसीआय कडे कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली आहे। ही गर्दी आवाक्या बाहेर गेल्याने सीसीआयने नवीन नियमावली जाहीर केलेली आहे। पूर्वीपासून विक्रीला आणताना त्याच दिवशी नोंद करून त्याच दिवशी कापूस विकता येत होता। आता 1 दिवस आधी नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी होणार असल्याचे सीसीआयने जाहीर केले आहे। त्यामुळे कापूस विक्रीकरिता आणल्यावर होणारा गोंधळ टाळता येणार नाही। याशिवाय कापसाच्या लिलावाकरिता सकाळी 10:30 ते सायंकाळी 4 पर्यंतच लिलावाची प्रक्रिया सुरू राहणार आहे। सायंकाळी 4 नंतर आलेल्या वाहनाचा लिलाव दुसऱ्या दिवशी घेतला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता आणताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी काढलाय। 15 डिसेंबर नंतर विदेशामध्ये कापूस खरेदी थांबवली जाते। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे विदेशातील बाजारपेठ प्रभावित होते। त्यानंतर दरामध्ये चढ उतार होत असल्याने त्याचा परिणाम कापसाच्या बाजारावरही होतो। गत 3 वर्षातील हा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर पूर्वी कापूस विकता यावा, याशिवाय कापसाचे कमी होणारे वजन हे नुकसान टाळण्यासाठी कापूस विक्रीसाठी गर्दी केलेली आहे।